वाळू चोरी प्रकरणावरून अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेत। विधान परिषदेमध्ये अनिल परबांनी योगेश कदमांवर आरोप केलेत। महसूल राज्यमंत्री वाळू पकडत आहेत। पकडलेली वाळू गरिबांना 5 ब्रासनं द्यायला हवी पण देत नाही। महसूल राज्यमंत्र्यांना सस्पेंड करू शकता का, असे अनेक सवाल परब यांनी उपस्थित केलेत। पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे। असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड, असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे। त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नस्ती गेली आहे। त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही। माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका, मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात। आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही। सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे, आता उत्तर द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।